हॅलो नमस्कार, मी प्रिया. तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर मी तुम्हाला माझं रेग्युलरप्रमाणे रूटीन शेअर करणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला जास्त राग येतो का, चिडचिड होते का? तर रागाचे औषध म्हणजे आयुष्यभर तुम्हाला राग येणार नाही. शांत मनाने एकदा नक्की हा व्हिडिओ ऐका आणि आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. मग चला व्हिडिओला आपण सुरुवात करूयात. आपल्या जीवनात रोज काही ना काही असे घडतच असते की आपल्याला राग हा येतोच आणि आपली चिडचिडही होते. पण एक लक्षात घ्या, ज्या वेळेला आपल्याला राग येईल त्यावेळेला आपण जर शांत राहिलो तर आपले थोडेही नुकसान होणार नाही आणि आपल्याला जसे हवे तसे घडत जाईल. म्हणून केव्हा पण राग आला तर शांत बसणे खूप गरजेचं आहे. समोरचा व्यक्ती जास्त चिडलेला असेल हे आपल्याला माहीत असेल, तेव्हा जर आपण पण त्याच्यासोबत चिडलं बोललं त्यामुळे दोघांमध्ये भांडणं होतात. त्यामुळे केव्हा पण राग आला असेल तर शांत बसणं खूप गरजेचं आहे. उदाहरणार्थ, एक गृहिणी असते, तिला सतत प्रत्येक गोष्टीवर राग येत असतो. ती घरामध्ये सतत चिडचिड करत असते. तिचा या स्वभावामुळे घरातील लोक तिला वैतागले होते. तिच्या या स्वभावामुळे घरात सतत तणावपूर्ण वातावरण निर्माण होतं. घरामध्ये सतत वाद भांडणं अशी होत असतात. एकदा काय होतं, त्या गृहिणीच्या दारावर एक साधू येतो. तिने आपली समस्या त्या साधूला सांगितली आणि ती त्या साधूला म्हणाली, महाराज, मला सतत राग येतो. प्रत्येक गोष्टीचा खूपच राग येतो. माझी कितीही इच्छा असली तरी मी माझा राग शांत करू शकत नाही. त्यामुळे तुम्ही मला काहीतरी असा उपाय सांगा की माझा रागावर मी नियंत्रण करू शकेन. त्यानंतर त्या साधूने त्याच्या झोळीतून एक औषधाची बाटली काढली आणि तिला सांगितले की जेव्हा केव्हा तुला राग येईल तेव्हा या औषधाचे 4 थेंब तुझ्या जिभेवर सोड. 10 मिनिटं ते जिभेवरचे औषध तोंडातच ठेवायचे, तोंड उघडायचे नाही. जर तोंड उघडले तर औषधाचा उपयोग ठरणार नाही. त्यानंतर त्या स्त्रीला तिच्या रागावर नियंत्रण करायचे होते. त्यामुळे तिने साधूने सांगितल्याप्रमाणे ते औषध जेव्हा राग येईल त्यावेळेस खाण्यास सुरुवात केली. 7 दिवस हा प्रयोग तिने केला. जेव्हा राग येईल तेव्हा ते औषध तोंडात ठेवल्याने तोंड पूर्णपणे बंद ठेवले. त्या 7 दिवसामध्ये तिचे रागाचे प्रमाण खूपच कमी आलेले होते. तिची चिडचिड कमी झाली होती. 7 दिवसानंतर तो साधू पुन्हा तिच्या दरवाजावर आला. तेव्हा ती त्या साधूला नमस्कार करून म्हणाली, तुमचे औषध माझ्यासाठी खूपच उपयोगी ठरले आहे. माझा राग कमी झाला आहे. मी रागावर नियंत्रण करू शकले आहे आणि त्यामुळे माझ्या कुटुंबात खूप शांती आणि समाधानाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. त्यावेळेला तो साधू म्हणाला, मुली, मी तुला जे औषध दिले होते ते औषध नव्हतेच. मुली, त्या बाटलीमध्ये फक्त पाणी होते. साधू म्हणतो, एक लक्षात घे, जेव्हा राग येईल तेव्हा शांत बसेल तर रागावर नियंत्रण करता येते. जेव्हा आपल्याला राग येतो तेव्हा आपण उलटे सुलटे बोलायला लागतो. त्यामुळे वाद वाढत जातात. म्हणून शांत राहून रागाचा इलाज करता येतो. खरं पाहायचं म्हटलं तर रागाने आपले नुकसानच होत असते. रागामुळे आपण चिडचिडेपणा वाढतो, रागीट बनतो. रागामुळे लोकांच्या नजरेत आपण वाईटच बनतो. मित्रमैत्रिणींनो, संयमाने रागावर मात करा. तर तुम्हाला रागावरचे औषध कसे वाटले? जर तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ तर प्लीज व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इथे बघा, मी फ्लिपकार्टवरून 2 टॉप मागवलेले, तर ते तुम्हाला दाखवते. पहिला थोडासा ब्ल्यू कलरचा आहे, नेव्ही ब्ल्यू, आणि हा पिंक कलरचा आहे. तर 350ला हा टॉप मागवलेला आहे. खूप छान आहे बघा. तर तुमच्यासोबत म्हटलं शेअर करावं. आणि ब्ल्यू कलरचा हा 500 रुपयाचा आहे. त्याच्यासोबत दुपट्टा, कुर्ती आणि हे आहे सलवार आहे. तर तो पण खूप छान आहे.
कॉटनच्या आहेत. तर माझं काम वगैरे झालं तर म्हटलं चला आज रागावर नियंत्रण कसं ठेवता येईल या टिप्स तुमच्यासोबत शेअर कराव्यात. आणि मी बुक वाचते, पुस्तक, त्यातून मला या गोष्टी शिकायला मिळतात आणि ते तुमच्यासोबत मी व्हिडिओमध्ये शेअर करत असते. माझं काम पण होतं आणि काही चांगल्या सवयी, टिप्स, मोटिवेशनल तुमच्यासोबत शेअर करत असते. तर इथे कपड्यांच्या घड्या घालते, बाकी सगळं काम झालेलं आहे. तर तुम्हाला व्हिडिओ माझे आवडत असतील तर माझ्या चॅनलला प्लीज ताईंनो लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर या पण स्कूलवरून आलेली आहे, 12 वाजता स्कूलवरून येते. मी तुमच्यासोबत शेअर करत होती टॉप असं आहे तसे, तर ती पण आली आणि ती पण तसेच बोलते करते. तर टाईमपास भारी आहे रियाचा. तर आता म्हटलं चला कपड्यांच्या घड्या पण घालायच्या बाकी होत्या. रेग्युलर कपड्यांच्या घड्या वगैरे घातल्या तर जास्त पसारा पण होत नाही, त्यामुळे मी रोजच्या रोज कपड्यांच्या घड्या वगैरे घालत असते. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.